ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून घ्या. जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जे काय यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा मित्रांनो. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर फ्लॅश प्रोजेक्ट लाईट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग फ्लॅश प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल. सर्वात अगोदर फ्लॅश प्रोजेक्ट बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो. मग आपला फर्स्टला यायचं मित्रांनो, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो, जे का तुमची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण ओढून घ्यायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो सेकंड बीटला 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखी सेकंड बीटला 2 पार्टमध्ये. जसं मी फोटो वगैरे कट करताय त्याच सिस्टममध्ये तुम्ही फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही फोटो वगैरे कट केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. मग आपलं जे फोटो आहे मित्रांनो इकडे तिकडे फोटोला स्क्रॉल होण्यासाठी मग आपला फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. फॉन्ट ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मित्रांनो अशा प्रकारे सेट करून घ्यायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं अशा प्रकारे थोडं लिंक अशा प्रकारे लहान करून घ्यायचं मित्रांनो. लहान केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथे प्लस की द्यायचं मित्रांनो. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट थोडं इकडे यायचं मित्रांनो. मग आपलं अशा प्रकारे मोठी करून घ्या. जसं मी मोठी करत आहे त्या सिस्टममध्ये मोठी करून घ्यायचं मित्रांनो. मोठी करून अशा प्रकारे सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे आपलं वरच्या बाजूला आल्यानंतर इथे प्लस की द्यायचं मित्रांनो. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आपलं लास्ट पण जायचं इथे जायचं मित्रांनो. आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेऊन अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं जे काय फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. मग आपलं इथे अशा प्रकारे टाईल्स नावाचं अशा प्रकारचे काही इफेक्ट आहे मित्रांनो. ह्या इफेक्टला सर्च करून घ्यायचं मित्रांनो. सर्च केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे दिसून जाईल. ह्या इफेक्टला ॲड करायचं. मग आपल्या स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं जे अशा प्रकारे ग्रुप आहे मित्रांनो या ग्रुपला वरच्या बाजूला प्रेस करून सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो या ग्रुपला ऑन करून घ्यायचं मित्रांनो. ऑन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला 4.09चं बीटला यायचं. प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रकारे इमोजी पेज दिलेला आहे मित्रांनो. ह्या इमोजी पेजला ॲड करून घ्यायचं. मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं मित्रांनो. मोठी करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसला ओपन केल्यानंतर जे काय 1 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे काय फोटो आहे मित्रांनो फर्स्ट फोटो ह्या फर्स्ट फोटोला ब्लॅक करायचं विसरूनच गेलेलं आहे मित्रांनो. फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. ब्लेंडिंग ऑपिसिटीवरती क्लिक करून खाली कलर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे काय अशा प्रकारे लास्टचा इफेक्ट आहे मित्रांनो ह्या इफेक्टवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो एकदम छान दिसून येईल. जे काय खालचं लोगो पेन जे आपला लोगो पेनला ऑफ करून घ्यायचं. ऑफ केल्यानंतर अशा प्रकारे ब्लॅक लेअर दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं जे काय सेकंड फोटो आहे मित्रांनो सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्टिपेट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काय लहान सेकंड फोटो त्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय 3 नंबरचे फोटो आहे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्टिपेट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे मोठी फोटो आहे मित्र ह्या मोठ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे मोठी फोटो जे सेकंड फोटो आहे मित्रांनो सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय लहान सेकंड फोटो आहे त्या फोटोच्या पुढचे जे मोठ्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्टिपेट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे मोठ्या फोटोचे जे सेकंड फोटो आहे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपल्या अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रकारे लहान फोटोचे जे सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्टिपेट करून
करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपलं अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का मोठे फोटो जसे की आपल्या अशा प्रकारे मोठे फोटो आहे त्या मोठ्या फोटोची जे का 3 नंबरची जे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपलं अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का अशा प्रकारे मोठी फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपलं अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लास्ट उरलेली फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. जे का वरचे जे का 2 लेयर्स आहेत मित्रांनो या दोन्ही लेयरला प्रेस करून आपला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेयर्स करून घ्यायचं. पेस्ट 2 लेयर्स केल्यानंतर मित्रांनो जसं की आपल्या अशा प्रकारे लहान लेयर्स दिसत असतील आपल्याला तर मग आपल्या अशा प्रकारे प्रेस करून ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जे का लास्ट उरलेली फोटो आहे ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे सॉन्ग वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपला फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे का व्हिडिओ आहे व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे एक्सट्रॅक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं मित्रांनो. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट होऊन जाईल मित्रांनो. जे का व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला व्हिडिओ एकदम खतरनाक जबरदस्त विषयाड पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.